सावजी पद्धतीने खसखस कशी करायची हे माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. हाय हॅलो नमस्कार, मी मधुराच सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला सावजी पद्धतीने खसखसची भाजी कशी करायची ते सांगणार आहे. सावजी लोकांकडे लग्न प्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमामध्ये आवर्जून केली जाणारी ही भाजी आहे आणि मी स्वतः सावजी आहे, तेव्हा माझ्या सावजीच्या रेसिपीज तुम्ही आवर्जून बघत चला. या भाजीसाठी जास्त मसाले सुद्धा लागत नाही, अगदी बेसिक मसाल्यांमध्येच बनवून तयार होते. कुठल्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही आहे, तरी सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ही अर्धा वाटी खसखस घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला खसखस भिजत घालायची आहे. तर एका बाउलमध्ये मी ही खसखस काढून घेते आणि त्यानंतर यात आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही खसखस आपल्याला 1 ते 2 तासासाठी भिजत ठेवायची आहे. आता इकडे मी कांदे घेतलेले आहेत. तर कांदे आपल्याला या भाजीसाठी जास्त लागणार आहेत, कारण सावजी स्टाईल खसखस म्हणजे खसखस आणि कांद्याचं कॉम्बिनेशनच असते. आपल्याला इथे कांद्यामध्ये अजिबात कंजूशी करायची नाही आहे. यापेक्षा तुम्ही 1-2 जास्त कांदे घेऊ शकता, पण कमी कांदे नाही घ्यायचे. तर इथे मी 6 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे इथे आपल्याला अगदी बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने 2 भाग करायचे आणि याला पाण्यामध्ये घालायचं. तर अशा पद्धतीने पाण्यात घालून ठेवायचे, म्हणजे याचे 2 फायदे आहेत. एक तर कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणार नाही आणि कांदा व्यवस्थित धुतला जाईल. तर अशा छोट्या छोट्या टिप्स द्याव्या लागतात, म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी खूपच उपयोगाच्या या टिप्स असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा धुतल्यानंतर चिरून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपर मध्येही चिरून घेऊ शकता, पण मी अशा पद्धतीने हाताने चिरून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता इकडे एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर सावजीची भाजी आहे आणि खसखसची भाजी आहे, तर या खसखसच्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं. तर साधारण 4 टेबलस्पून इतकं तेल मी इथे घेतलेलं आहे. आता तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर तेल गरम झाल्यानंतर डायरेक्ट कांदा घालायचा आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेजपत्ता वगैरे घालू शकता. आता कांदा घालून घेतला आणि मीठही आपल्याला यातच घालायचं आहे. तर जेवढं भाजीला मीठ लागतं तेवढं मी आत्ताच घातलेलं आहे. तर मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे. मीठ घातल्याने काय होतं की कांदा लवकर सॉफ्ट होतो आणि लवकर ब्राऊन व्हायला मदत होते, म्हणून मी आत्ताच जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करायचं आणि कांदा इथे आपल्याला ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं स्किल इथे हेच आहे की कांदा आपल्याला घाई न करता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा कांदा परतून घ्यायला थोडा वेळ लागतो. आता तिकडे कांदा होतो आहे तोपर्यंत आपल्याला इकडे खसखस धुवून घ्यायची आणि बारीक सुद्धा करायची आहे. तर खसखस कशी धुवायची हे सुद्धा एक स्किलच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला खसखस धुवून घ्यायची आहे. खसखस मध्ये पाणी घालायचं आणि एका गाळणीच्या सहाय्याने ती खसखस आपल्याला गाळून घ्यायची आहे, म्हणजे वरवरची जी खसखस आहे ती या गाळणीमध्ये जाते आणि मग शेवटी जी असते ती माती उरलेली असते किंवा कचकच राहते. तर अशा पद्धतीने ही खसखस धुवून घेणे गरजेचं असते. आता तुम्ही बघू शकता हे शेवटचं राहिलेलं आहे आणि एकदम शेवटी थोडीशी माती राहिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. त्यासाठीच आपल्याला ही खसखस धुवायची असते. आता ही खसखस धुवून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर संपूर्ण खसखस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ही मिक्सर मधून आपल्याला बारीक करायची आहे. तर सुरुवातीला मी इथे पाणी न घालताच अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. जाडसरच आहे, अजून व्यवस्थित बारीक झालेलं नाही आहे. आता यात थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. तर बारीक करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे आपल्याला खूप जाडसरही ठेवायचं नाही आहे आणि एकदम फाईन अशी पेस्टही करायची नाहीये.
एकदम जर बारीक पेस्ट केली तर भाजीला रंग चांगला दिसणार नाही, भाजी पांढरी दिसेल. आणि नुसतीच खसखसच जर असेल तर मग खसखस वेगळी आणि पाणी वेगळं होईल. त्याच्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित परफेक्ट असं बारीक करून घेणं आवश्यक आहे. आता इथे खसखस बारीक करून झालेली आहे आणि आता इकडे कांद्याला सुद्धा ब्राऊन रंग यायला लागलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता कांदा ब्राऊन रंगावर परतून झालेला आहे. तर एवढंच याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि एवढा कांदा परतून घ्यायला आपल्याला जवळपास 12 ते 15 मिनिटं आरामात लागतात. आता आपल्याला यात घालायचं आहे पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट. तिखट या भाजीमध्ये थोडं जास्त घालायचं, कारण कांद्याची भाजी आहे, मग ती गोडसर लागते. सो तिखट आपल्याला यात थोडं जास्त घालायचं आहे. 1 चमचा धने पावडर घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आलं लसूणच्या पेस्ट मध्ये मी कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे आणि तीच आलं लसूण पेस्ट मी यात घातलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही खसखसची जी पेस्ट तयार करून घेतलेली होती बारीक, ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर संपूर्ण खसखस बारीक केलेली मी यात घालून घेतलेली आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा पाणी मी यात घालून घेतलेलं आहे. पुन्हा याला थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये 1-2दा चेकही करायचं आहे. तर आता हे झालेलं आहे मिक्स. आता याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता इथे 2 ते 3 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय. तर तुम्हाला किती ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार यात पाणी घालायचंय. तर साधारण मी अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एवढं पाणी आपल्याला ही खसखस शिजायला लागणार आहे. तर खसखस पाणी सोक करते आणि सुरुवातीला ती पातळ दिसते, पण नंतर ती थंड झाल्यानंतर घट्ट येते. म्हणून आपल्याला सेमी ग्रेव्ही ठेवायची आहे भाजीची. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला स्लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आहे झाकण लावून. आता इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त भाजीवर तर्री यायला सुरुवात झालेली आहे. तर आता थोडं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 6 मिनिटं मी याला शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये चेकही केलेलं आहे. आता यात आपल्याला घालून घ्यायचा आहे सावजीचा काळा मसाला. तुमच्याकडे सावजीचा काळा मसाला नसेल तर तुम्ही दुसरा मसाला घालू शकता, पण तुम्हाला जर सावजीची टेस्ट पाहिजे असेल तर सावजीचाच मसाला घालावा लागेल. आणि या सावजीच्या काळ्या मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. काळा मसाला घातल्यानंतर याला 2-3 मिनिटं पुन्हा झाकण घालून शिजू द्यायचं स्लो फ्लेमवर आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. तर आता इथे भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. यावर घालून घ्यायची मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता पुन्हा याला 2 मिनिटं असंच झाकून ठेवायचं, म्हणजे याच्यावर मस्त अशी तर्री येते. तर आता इथे तुम्ही 2 मिनिटांनंतर बघू शकता भाजीवर मस्त अशी तर्री आलेली आहे आणि भाजीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. तर इथे आपली ही सावजी पद्धतीची खसखसची भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही की अगदी बेसिक मसाल्यात बनवून तयार झालेली आहे आणि तरी सुद्धा याची चव खूपच जबरदस्त अशी येते. तर या पद्धतीने तुम्ही ही खसखसची भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.